मनमोहन सिंगनी लोटांगण घातलेला आहे. कारण मनमोहन सिंग हा वर्ल्ड बँक मध्ये अधिकारी होता. हा वर्ल्ड बँकचा माणूस आहे. हा भारताचा पंतप्रधान होऊ शकत नाही हे सोनिया गांधींना आम्ही सांगितलं. आणि म्हणूनच ज्या वेळेला मनमोहन सिंग प्रधानमंत्री झाले आम्ही ओळखलं की हा देश हे अमेरिकेला विकून टाकायला निघालेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वात फार महत्वाची गोष्ट जी आहे की आपलं सैन्यच अमेरिकेला विकून टाकायला चालले. आज सैन्यातले अधिकारी झाल्याबरोबर अमेरिकेत पाठवलं जात आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान झालं एक स्पष्ट होतं की अटल बिहारी वाजपेयी पासून मनमोहन सिंगापासून एकच धोरण आहे की ह्या देशाला अमेरिकेचं मांडलिक बनवून टाकायचं. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातनं हा फक्त अणुऊर्जा प्रकल्प एक प्रतीक आहे. कोकणामध्ये 30 औष्णिक प्रकल्प वाहू घातलेले आहेत. कोकणामध्ये पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मायनिंग आणून सिंधुदुर्ग जिल्हा बेचिराख करून टाकण्याचं चाललेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी फक्त तुम्ही आम्ही इथले नाही तर कोकणातला प्रत्येक शेतकऱ्याला जागा व्हावा लागेल. मुंबई ही कोकणी मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईच्या कोकणी माणसांनी जागा व्हावं लागेल. आणि आपण सर्वजण मिळून खऱ्या अर्थाने मुंडे सांगितलं तसं नाही एनरॉन पाण्यात बुडवू म्हणून खऱ्या अर्थाने हा जैतापूरचा प्रकल्प त्याबरोबरचा अणुऊर्जा प्रकल्प आणि मायनिंग हे सर्व अरबी समुद्रात बुडवण्यासाठी सज्ज व्हा हे आवाहन मी या प्रसंगी शिवराज्य पक्षातर्फे करतो. धन्यवाद. तो इसके बाद में IFTU की तरफ से कॉमरेड प्रवीण नाडकर. कामगार बंधू भगिनीनो, आज आपण या इथे जैतापूरच्या प्रकल्पाच्या विरोधामध्ये जमा झालेलो आहोत. आपल्याला असं सांगितलं जातं की देशामध्ये जे लोड शेडिंग आहे आणि देशाचं जे मागासलेपण आहे त्यावर मात करण्यासाठी म्हणून आपल्याला अणुप्रकल्पाची गरज आहे. असं म्हटलं जातं की अणुप्रकल्प आला तर लोड शेडिंग बंद होईल, गावागावामध्ये वीज पोचेल आणि हे कपाळकरंटे लोक या अणुप्रकल्पाच्या विरोधात कशाला लढतायत असा गवगवा केला जातो आहे. प्रत्यक्षामध्ये मात्र परिस्थिती अगदीच वेगळी आहे. आज जरी आपण मान्य केलं की ह्या अणुप्रकल्पाद्वारे वीज निर्माण होईल तरी एखादा प्रकल्प चालू व्हायलाच त्याला 6 ते 7 वर्ष लागतात. त्यामुळे अणुप्रकल्प उभारल्यामुळे आपला आजचा विजेचा प्रश्न सुटेल हे काही खरं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की अणुवीज प्रकल्प जो आहे सरकारने ज्या ज्या काही योजना केलेल्या आहेत अणुप्रकल्पाच्या त्या सर्व जरी मान्य झाल्या तरी देशामध्ये 7% वरती देशाची जी गरज आहे, देशाची जी विजेची गरज आहे ती फक्त 7% पर्यंतच हे अणुप्रकल्प पुरे करू शकते. म्हणजे अणुप्रकल्प झाल्यामुळे आपला विजेचा प्रश्न सुटणार आहे हे धादांत खोटं आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. मग असं असताना आपल्या इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सूर्य ऊर्जा असताना देखील आपल्या इकडचे लोक, आपल्या इकडचे सत्ताधारी हे लोक सूर्य ऊर्जा करायला मागत नाहीत. आज आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे नवीन विद्युत प्रकल्प यांनी केलेले नाही. गेल्या 8 ते 10 वर्षात एक देखील नवीन विद्युत प्रकल्प सुरू झालेला नाही. हे सगळं केवळ साम्राज्यवाद्यांचं तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी म्हणून ही सगळी चाल आहे. त्या तिथे विरोध झालेला. अमेरिकेत एकही नवीन अणुप्रकल्प आलेला नाही गेल्या कित्येक वर्षात. फ्रान्समध्ये त्याला आता विरोध करतायत. सगळ्यात जास्त अणुप्रकल्प फ्रान्समध्ये आहेत, तिथेही विरोध करतायत. त्यामुळे यांचं तंत्रज्ञान विकलं जाऊ शकत नाही. हे तंत्रज्ञान विकण्यासाठी म्हणून भारताला त्यांनी आता हाताशी धरलेलं आहे. त्यांचा मोर्चा भारताकडे वळवलेला आहे आणि अणुप्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर यांना भांडवल गुंतवणूक करता येते आणि भांडवल गुंतवणूक करून त्याच्यावर व्याज देखील मिळवता येते. म्हणून यांना जनतेचा पुळका नाही, यांना स्वतःच्या भांडवलाचा पुळका आहे. आणि म्हणून ते आपल्या भारताला इथे अणुप्रकल्प इथे राबवून आपल्या भारताचं थडगं करून करण्याची यांची मनीषा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विरोध केला पाहिजे.
करायला पाहिजे. त्याशिवाय अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध झोपडपट्ट्यांमधून गल्लीबोळातून होणार नाही, फक्त रॅल्या काढून चालणार नाही. तर अणुऊर्जा स्वस्त नाही हे तर सत्य आहे. जगभरामधल्या सर्व सर्वेक्षणामधून सिद्ध झालेली गोष्ट आहे की अणुऊर्जेच्या जे पण प्रोजेक्ट आहेत आतापर्यंत त्यांनी कुठल्याही जगामधल्या कुठल्याही शहरामध्ये अणुऊर्जा ही बाकी विजेंपेक्षा स्वस्त देऊ शकलेले नाहीत. तरी सुद्धा भारत सरकार अणुऊर्जा स्वस्त आहे असं दिवसाढवळ्या बोलत आहे. त्यानंतरला भारत सरकार नेहमी सांगताय की ही अणुऊर्जा ग्रीन आहे, म्हणजे स्वच्छ आहे, तिच्यामुळे कुठले प्रदूषण होणार नाही. परंतु सर्व सायंटिस्ट लोकांनी त्यांना चॅलेंज केलेलं आहे की अणुऊर्जा कशा प्रकारे ग्रीन आहे हे सिद्ध करा, तरी सुद्धा करू शकलेले नाहीत. तरी सुद्धा भारत सरकार अजून खोट्यावर खोटं बोलत चाललेलं आहे. जयराम रमेश मध्यंतरी सर्वांचे लाडके झाले होते, कारण त्यांनी या अणुऊर्जा प्रकल्पाला आपल्या मंत्रालयाकडून परवानगी मिळालेली नाही आहे आणि ते सगळं क्लीन शीट घ्यावी लागेल वगैरे. पण जसे सार्कोजी भारतामध्ये येणार आहे या आठवड्यामध्ये, म्हणजे आज आलेले आहेत, त्याच्या 4 दिवस आधी त्यांनी कुठली या म्हणजे आठवड्यात 15 दिवसामध्ये कुठली शहानिशा केली याचं कुठलंही उत्तर न देता हा अणुऊर्जा प्रकल्प एका महिन्याभरामध्ये मंजूर करून टाकलेला आहे. याच्यावरतूनच हे सिद्ध होतं की हा अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रातल्या विजेचं संकट व्यस्त करण्यासाठी नसून परकीय कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे. परंतु हा प्रकल्प रद्द करायचा असेल तर बाकी सर्व प्रकल्प जसे भारतभरामधले रद्द करताना प्रचंड संख्येने जनता या विरोधी आंदोलनांमध्ये सामील झाली, त्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण जनतेला या विरोधात सामील करून घ्यावं लागेल. त्यासाठी प्रबोधन करावं लागेल. आम्ही मुक्त्यांतर्फे ही छोटीसं 4 पानाचं एक पत्रक काढलेलं आहे, त्याची किंमत 2 रुपये आहे. ती मुंबईभरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये वगैरे आम्ही जिथे प्रचाराला जातो तिथे वाटून लोकांना न्यूक्लिअर पॉवर विषयी जे सरकार खोटं बोलतंय त्याच्या विरोधात आपली मतं काय आहेत हे सांगण्यासाठी काढलेलं आहे. आपण सर्वांनी पण घेऊ शकता आणि ज्या वस्त्यांमध्ये प्रचार करण्यासाठी काही कार्यकर्त्यांची मदत हवी असेल तर मुख्यतर्फे कोणालाही संपर्क केला तर आम्ही येऊ शकतो. तुम्ही त्या प्रचार सभा लावू शकता, आम्ही त्याला मदत करण्याला येऊ शकतो. धन्यवाद. तर त्यांना मी मानवंदना देतो. मला वाटतं की आपण सगळे त्याच्यामध्ये सामील होतो. आपण हा मोर्चा काढला, जैतापूरच्या आण्विक प्रकल्पाला विरोध केला की ताबडतोब त्याच्या बाजूचे लोक म्हणायला लागतात की याला पर्याय काय सांगा, याच्यासारखं आणखीन स्वच्छ ऊर्जा कुठली. माझं उत्तर त्याला आहे, सर्वात स्वच्छ ऊर्जा ही मानवी ऊर्जा आहे. कामगारांना कामाला कामाकरता काय नाही करा, त्यांच्या हाताला काम द्या, हे त्याच्यावरती उत्तर आहे. मला वाटतं आपण सगळेच, आणि फक्त जैतापूरचे नव्हे तर महाराष्ट्राचे सर्व कष्टकरी जर का एकत्र झालो तर आपण त्याला एक स्वच्छ पर्याय देऊ शकतो, तो मानवी ऊर्जेचा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. यहाँ पे TISS त्याची ही सोन्याची सुंदर खाणं, आता ते मला इथं आठवलं. आपण कोकणप्रेमी आहात त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो. फक्त आता एकच संदेश तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि मास कम्युनिकेशन प्रत्येकाला करायचं आहे. कोकणी बांधवा, तुझी जन्मभूमी संकटात आहे. कोकणी बांधवा, तुझी जन्मभूमी संकटात आहे, उठ जागा हो. हे पॉलिटिक्स लोक तिला विधवा करणार आहेत. हे पॉलिटिक्स लोक तिला विधवा करणार आहेत. त्याच्या अगोदरच तू जागा हो आणि ते सौंदर्य सुरक्षित कसे राहील याची तू व्यवस्था कर. हे तुझ्या हातामध्ये आहे. कोकणी बांधवा, आता तू जागा हो, जागा हो. एवढेच मी 2 शब्द बोलतो. थँक्यू. आहे तिकडच्या लोकसंख्येला, जैतापूरच्या लोकसंख्येला समजा किंवा परिसराच्या लोकसंख्येला म्हणा, हे सरकार उठून लावायचा प्रयत्न करत आहे. आज जवळजवळ 2 ते 3 हजार माणसांना जैतापूरला पकडलेलं आहे. आपलं हे सरकार दुसऱ्या देशाला विकत घेतलेले आहे आणि हे आपले मनमोहन सिंग आणि नारायण राणे आमच्या पंचकृषीमध्ये येऊन सांगत होते की काही झालं तरी, तुम्हाला जरी हा प्रकल्प नको असेल तर मी हा समुद्रामध्ये नेऊन बुडवून टाकेन. पण हेच नारायण राणे आता काँग्रेसमध्ये जाऊन सांगतायत की काही झालं तरी मी हा प्रकल्प करून टाकेन. तरी ह्या सरकारला आणि या राणेंना माझी विनंती आहे की जिथे हा प्रकल्प होत आहे तिथे त्यांनी या व्यासपीठावर येऊन सांगावं
आणि आमचे जे काय प्रश्न असतील ते आम्ही त्यांना मांडू आणि त्यांचं आम्हाला त्याने उत्तर द्यावं. ज्याप्रमाणे आमची मिटिंग झाली होती अद्वैत पेडणेकर वगैरे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये, अणुशक्ती नगरमध्ये जैन बरोबर जे काय आम्हाला प्रश्न विचारायचे होते ते प्रश्न आम्ही त्यांना विचारले, पण कुठल्याही प्रश्नाचं त्यांना उत्तर देता आलं नाही. जेव्हा मालवणमध्ये जनसुनावणी झाली तेव्हा पण त्या लोकांना उत्तर देता आलेले नाही आहे. आणि जयराम रमेश होते की ते सांगत होते की काही झालं तरी हा प्रकल्प होणार नाही आणि याचा पर्यावरणावरती भरपूर परिणाम होईल. पण आता त्या जयराम रमेश यांना पण कळून चुकलं की आपल्या पण खुर्चीचा कुठेतरी पाय तुटतो आहे, की आपली खुर्ची राहायला पाहिजे. आणि म्हणून त्या पर्यावरण मंत्र्यांनी या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला होकार दिला. पण तो पर्यावरण मंत्र्यांनी होकार दिला आणि सरकारने जरी होकार दिला तरी आपली ही जनता जी काय जमलेली आहे त्या सर्व जनतांनी कोकणी माणसांनी एकत्र येऊन या प्रकल्पाला तीव्र विरोध करायला पाहिजे, जीव जाईपर्यंत केला पाहिजे. कारण आपण या कोकणातूनच या जन्मभूमीमध्ये आलेलो आहोत. आपण छोटे मोठे जेवढे शेतकरी आहोत, जरी आपण मुंबई धरली तरी काही कालांतराने आपल्याला त्या कोकणामध्ये जाऊन आपला विकास करायला पाहिजे. आणि काही असे भडवे लोक आपल्याकडे आहेत की हा प्रकल्प व्हायला पाहिजे आणि होऊन त्यांची सहानुभूती त्या लोकांना देत आहे. त्या लोकांचा मी इकडे निषेध करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.